नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण 7वे कंपनीच्या सभा भाग 1 या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 2। पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा। यापूर्वी आपण या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1 पाहिलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर मग पुढील स्वाध्याय पाहू। पुढील प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा। तर यामधील पहिला प्रश्न पाहू। तर यातील पहिला प्रश्न आहे साधा ठराव। तर या प्रश्नाचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा आहे, जो ठराव मंजूर करण्यासाठी साध्या बहुमताची आवश्यकता असते त्यास साधा ठराव असे म्हणतात। तर पुढील दुसरा मुद्दा पहा। साध्या ठरावामध्ये 50% पेक्षा जास्त मते ठरावाच्या बाजूने असावी लागतात। पुढील तिसरा मुद्दा आहे, साधा ठराव नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्याची जरुरी नसते। तर शेवटचा चौथा मुद्दा पहा। सभेच्या सूचनेत साध्या ठरावाचा खुलासा द्यावा लागत नाही। तर अशा प्रकारे एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे आपण साधा ठराव ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे। पुढील दुसरी संकल्पना आहे कार्यक्रम पत्रिका। तर या प्रश्नाचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा पहा। सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांची यादी होय। तर पुढील दुसरा मुद्दा पहा। चिटणीसाला अध्यक्षाच्या सल्ल्यानुसार सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागते। तिसरा मुद्दा आहे, कार्यक्रम पत्रिका ही सभेच्या सूचनेबरोबर सभासदाला पाठवावी लागते। तर शेवटचा चौथा मुद्दा आहे, कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने अध्यक्षांना सभेचे कामकाज कार्यक्षमपणे पार पाडता येते। तर अशा प्रकारे आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे कार्यक्रम पत्रिका ही संज्ञा स्पष्ट केलेली आहे। पुढील तिसरी संकल्पना आहे गणसंख्या। तर याचे उत्तर पाहू। त्यातील पहिला मुद्दा पहा। गणसंख्या म्हणजे सभेला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या होय। तर पुढील दुसरा मुद्दा आहे, सभेचे कामकाज कायदेशीर ठरण्यासाठी सभासदांची उपस्थिती आवश्यक असते। तर तिसरा मुद्दा आहे, सभेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सभासदांची उपस्थिती असणे आवश्यक असते। गणसंख्येअभावी सभा बेकायदेशीर ठरते। तर शेवटचा चौथा मुद्दा पहा। सभा सुरू होण्यापूर्वी चिटणीसाने गणसंख्येची खात्री करणे आवश्यक असते। तर अशा प्रकारे आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे गणसंख्या ही संकल्पना अभ्यासलेली आहे। पुढील चौथी संकल्पना आहे प्रतिनिधी। तर याचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा पहा। सभासदांच्या वतीने सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारी आणि मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी होय। तर पुढील दुसरा मुद्दा आहे, कंपनीच्या प्रत्येक सभासदाला प्रतिनिधी नेमण्याचा कायदेशीर अधिकार आहे। तिसरा मुद्दा आहे, जी कंपनी भागभांडवलाने निर्मित झाली नसेल अशा कंपनीत सभासदाला प्रतिनिधी नियुक्त करता येत नाही। तर शेवटचा चौथा मुद्दा पहा। प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती कंपनीचा सभासद असेल किंवा नसेल। तर अशा प्रकारे आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे प्रतिनिधी ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे। पुढील 5वी संकल्पना आहे दुरुस्ती। तर याचे उत्तर पाहू। तर यातील पहिला मुद्दा पहा। प्रस्तावावर चर्चा चालू असताना प्रस्तावाला बदल किंवा दुरुस्ती सुचवणे म्हणजे दुरुस्ती होय। पुढील दुसरा मुद्दा पहा। जर दुरुस्ती मान्य झाली तर तसा बदल मूळ प्रस्तावात केला जातो। तिसरा मुद्दा आहे, प्रस्तावात काही शब्दांची भर घालणे, प्रस्तावातील काही शब्द वगळणे, काही शब्दांऐवजी दुसरे शब्द घालणे, अशा प्रकारे प्रस्तावात दुरुस्ती करता येते। तर शेवटचा चौथा मुद्दा पहा। दुरुस्ती ही मूळ प्रस्तावाच्या संबंधित असावी आणि ती मूळ प्रस्तावात संपूर्ण बदल करणारी नसावी। तर अशा प्रकारे आपण दुरुस्ती ही संज्ञा एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलेली आहे। पुढील 6वी संकल्पना आहे प्रस्ताव। तर याचे उत्तर पाहू। त्यातील पहिला मुद्दा पहा। सभेसमोर विचारार्थ व स्वीकृतीसाठी ठेवण्यात आलेला विषय म्हणजे प्रस्ताव होय। तर पुढील दुसरा मुद्दा पहा। प्रस्ताव लेखी स्वरूपात असावा व त्यावर प्रस्तावकर्त्याची सही असावी आणि तो अध्यक्षाने सभेमध्ये ठेवला पाहिजे। पुढील तिसरा मुद्दा पहा। प्रस्तावामध्ये कोणताही वादविवाद, अनुमान किंवा बदनामकारक व्यक्त केलेला भाव नसावा। तर शेवटचा चौथा मुद्दा पहा। प्रस्तावाची भाषा होकारार्थी, स्पष्ट व निश्चित स्वरूपाची असावी। तर अशा प्रकारे एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे आपण प्रस्ताव ही संकल्पना अभ्यासलेली आहे। पुढील 7वी संकल्पना आहे विशेष ठराव। तर याचे उत्तर पाहू। त्यातील पहिला मुद्दा पहा। विशेष बहुमताने मंजूर होणाऱ्या ठरावास विशेष ठराव असे म्हणतात। तर दुसरा मुद्दा आहे, विशेष ठराव 3/4 किंवा 75% बहुमताने मंजूर केला जातो। तिसरा मुद्दा आहे,
विशेष ठरावाची सूचना पूर्ण 21 दिवस अगोदर सभासदाला दिली गेली पाहिजे. तर शेवटचा चौथा मुद्दा आहे विशेष ठराव फक्त सर्वसाधारण सभेत संमत केला जातो. तर अशा प्रकारे आपण एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे विशेष ठराव ही संज्ञा अभ्यासलेली आहे. पुढील 8वी संकल्पना आहे सभेची सूचना. चला याचे उत्तर पाहू. त्यातील पहिला मुद्दा पहा. सभेची सूचना म्हणजे कंपनीकडून सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीला लेखी स्वरूपात सभेचा दिवस, दिनांक व वेळ याची आगाऊ दिलेली सूचना होय. तर पुढील दुसरा मुद्दा पहा. सभेची सूचना देण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. तिसरा मुद्दा आहे सर्वसाधारण सभेत विशेष कामकाज होणार असेल तर त्याचे स्पष्टीकरणात्मक निवेदन सभेच्या सूचनेसोबत जोडणे आवश्यक असते. तर शेवटचा चौथा मुद्दा पहा. एक किंवा अधिक सभासदाला सभेची सूचना जाणून बुजून पाठविली नसेल तर सभा बेकायदेशीर ठरते. तर अशा प्रकारे एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे आपण सभेची सूचना ही संकल्पना अभ्यासलेली आहे. पुढील नवी संकल्पना आहे इतिवृत्त. चला याचे उत्तर पाहू. त्यातील पहिला मुद्दा पहा. इतिवृत्त म्हणजे सभेत पार पडलेल्या कामकाजाची लेखी नोंद होय. तर पुढील दुसरा मुद्दा आहे सभा संपल्यानंतर 15 दिवसांच्या आत चिटणीसाला सभेचे इतिवृत्त तयार करावे लागते. तर पुढील तिसरा मुद्दा पहा. सभेत झालेल्या कामकाजाची सविस्तर माहिती इतिवृत्ताद्वारे उपलब्ध होऊ शकते. तर शेवटचा चौथा मुद्दा आहे इतिवृत्त ही कायमस्वरूपी नोंद आहे. भविष्यकालीन व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी इतिवृत्त उपयुक्त ठरते. तर अशा प्रकारे एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे आपण इतिवृत्त ही संकल्पना अभ्यासलेली आहे. पुढील 10वी संकल्पना आहे हरकतीचा मुद्दा. चला याचे उत्तर पाहू. त्यातील पहिला मुद्दा पहा. जेव्हा कोणताही सभासद सभेतील अनियमितता सभेच्या अध्यक्षाच्या निदर्शनास आणून देतो व प्रश्न उपस्थित करतो त्यास हरकतीचा मुद्दा असे म्हणतात. पुढील दुसरा मुद्दा पहा. जेव्हा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जातो तेव्हा मूळ प्रस्तावावरील चर्चा थोड्या वेळासाठी बंद केली जाते. तर पुढील तिसरा मुद्दा आहे अध्यक्ष हरकतीच्या मुद्द्यावर आपला निर्णय देतो. तो निर्णय अंतिम असतो व सभेवर बंधनकारक असतो. तर शेवटचा चौथा मुद्दा पहा. गणसंख्येचा अभाव, सभेसंबंधी नियमाचा भंग, सभासदाचे गैरवर्तन इत्यादी बाबतीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जातो. तर अशा प्रकारे आपण हरकतीचा मुद्दा ही संकल्पना अभ्यासलेली आहे. पुढील प्रश्न तिसरा पहा. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. तर यामध्ये पहिले प्रश्न पाहू. XYZ कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तिच्या सभासदांना पाठविली. कंपनीच्या नियमावलीत बदल करण्यासंबंधीचा ठराव सभेत मंजूर करावयाचा आहे. तर ही आपल्याला घटना दिलेली आहे. तर याच्यावर आपल्याला आपले मत लिहायचे आहे. तर यावरील प्रश्न पाहू. तर यातील पहिला अ प्रश्न पहा. सभेच्या सूचनेबरोबर कार्यक्रम पत्रिका पाठवली पाहिजे का? तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. सभेच्या सूचनेबरोबर कार्यक्रम पत्रिका पाठवली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे पाहिजे का याचे उत्तर लिहायचे आहे. याचे कारण लिहिण्याची आवश्यकता नाही. तर पुढील ब प्रश्न पहा. कंपनीच्या नियमावलीत बदल करण्यासाठी कोणत्या प्रकारचा ठराव संमत करणे आवश्यक आहे? तर या ब प्रश्नाचे उत्तर पाहू. कंपनीच्या नियमावलीत बदल करण्यासाठी विशेष ठराव संमत करणे आवश्यक असते. पुढील क प्रश्न पहा. कंपनीच्या नियमावलीत बदल करण्यासाठीचा ठराव कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावा लागतो का? तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. कंपनीच्या नियमावलीत बदल करण्यासाठीचा ठराव कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे ठराव संमत झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत नोंदवावा लागतो. तर अशा प्रकारे आपण प्रश्न तिसऱ्यातील पहिल्या परिस्थितीचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील दुसरी घटना पहा. सार्वजनिक कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करावयाची आहे. सभेची गणसंख्या सांगा. तर अशा प्रकारे आपल्याला दुसरी परिस्थिती दिलेली आहे. तर यावरील प्रश्न पाहू. तर त्यातील अ प्रश्न पहा. सभासद संख्या 1000 पेक्षा कमी असल्यास गणसंख्या किती? तर हा आपल्याला अ प्रश्न विचारलेला आहे. तर यावरील उत्तर पाहू. सभासद संख्या 1000 पेक्षा कमी असल्यास गणसंख्या 5 असणे आवश्यक असते. पुढील ब प्रश्न पहा. सभासद संख्या 5000 पेक्षा जास्त असल्यास गणसंख्या किती? तर या ब प्रश्नाचे उत्तर पाहू. सभासद संख्या 5000 पेक्षा जास्त असल्यास गणसंख्या 30 असणे आवश्यक असते. तर पुढील क प्रश्न पहा. सभासद संख्या 2500 असल्यास गणसंख्या किती? तर या क प्रश्नाचे उत्तर पाहू. सभासद संख्या 2500 असल्यास गणसंख्या 15 असणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या परिस्थितीचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील तिसरी घटना पहा.
श्री पी यांची वार्षिक सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. खालील बाबींविषयी त्यांना मार्गदर्शन किंवा सल्ला द्या. तर अशा प्रकारे आपल्याला तिसरी घटना दिलेली आहे. चल तर यावरील प्रश्न पाहू. यावरील अ प्रश्न आहे, प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडल्यास काय करावे? चला तर या अप्रश्नाचे उत्तर पाहू. प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडल्यास सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष श्री पी यांनी प्रस्तावाच्या बाजूने किंवा प्रस्तावाच्या विरुद्ध बाजूने एक अतिरिक्त मत दिले पाहिजे. तर अशा प्रकारे अ प्रश्न आपण पाहिलेला आहे. पुढील ब प्रश्न पहा. मतनोंदणी पद्धतीने मतदान पद्धतीत सभासद किती मते देऊ शकतो? चला तर या ब प्रश्नाचे उत्तर पाहू. मतनोंदणी पद्धतीने मतदान पद्धतीत सभासद त्याच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात मतदान करू शकतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या सभासदाकडे 10 भाग असतील तर तो 10 मते देऊ शकतो. पुढील क प्रश्न पहा. सभासदाने सभेत हरकतीचा मुद्दा मांडल्यास श्री पी यांनी काय करावे? चला तर या क प्रश्नाचे उत्तर पाहू. सभासदाने सभेत हरकतीचा मुद्दा मांडल्यास श्री पी यांनी मूळ प्रस्तावावरील चर्चा थोड्या काळासाठी बंद करावी. हरकतीच्या मुद्द्यावर आपला निर्णय सांगावा. हरकतीच्या मुद्द्यावर अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो व सभेवर बंधनकारक असतो. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 मधील तिन्ही परिस्थितींचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा.